PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 1. When a ray of light enters from medium A to medium B, its speed decreases and on further entering into medium C, its speed increases. Which of the following conclusions can be drawn from this? आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो असतो हा इनव्हर्स असतो कशाला? स्पीड ऑफ लाईटला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्स टू द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे जिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढतो तिथे स्पीड ऑफ लाईट कमी होते आणि जिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होतो तिथे स्पीड ऑफ लाईट वाढते. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आणि जास्त कुठे असते? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेअर मीडियम म्हणजे हवा या माध्यमामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक कमी असतो आणि घन माध्यम जसे की पाणी, बर्फ असेल, काचेमध्ये इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. आता सुरुवातीचं वाक्य काय सांगत आहे आपल्याला? वेन अ रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम मीडियम ए टू मीडियम बी. ए या माध्यमातून बी या माध्यमात जात असताना त्याची स्पीड डिक्रीज होते. याचा अर्थ माध्यम ए जे आहे ते हवा आहे. आपल्याला एकतर कळलं की ए माध्यम कसं आहे? हवा आहे, एअर आहे. कारण एअर मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी असतो आणि बी मध्ये स्पीड कमी होते. स्पीड कमी कुठे होते? जिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो तिथे स्पीड कमी होते. हे लक्षात ठेवा फक्त. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जिथे जास्त असतो तिथे स्पीड कमी होते आणि जिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो म्हणजे अपवर्तनांक कमी असतो तिथे स्पीड ऑफ लाईट जास्त असते. आता हवा म्हणजेच विरळ माध्यम आहे. इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कमी असतो आणि पाण्यामध्ये किंवा काचेमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. मग बी मध्ये जर ए मधून बी मध्ये जात असताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कमी होत असेल किंवा स्पीड कमी होत असेल तर याचा अर्थ बी मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त आहे. अपवर्तनांक बीचा कसा आहे? जास्त आहे. आणि ऑन फर्दर एंटरिंग इनटू सी म्हणजे परत ए मधून बी मध्ये आलं, आता बी मधून परत सी मध्ये जात असताना स्पीड वाढत आहे. याचा अर्थ सी हे माध्यम सुद्धा कसं आहे? हवा आहे, म्हणजेच एअर आहे. बघा सुरुवातीपासून नीट लक्षात घ्या. जेव्हा सूर्यप्रकाश ए माध्यमातून बी माध्यमामध्ये जातो तेव्हा स्पीड कमी होते. याचा अर्थ बी जे आहे हे घन माध्यम आहे, इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. ए जे आहे हे विरळ माध्यम आहे, इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. त्यानंतर परत बी मधून सी मध्ये जात असताना इथे स्पीड वाढत आहे. मग स्पीड कुठे वाढतो? जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जातो तेव्हा स्पीड वाढतो. म्हणजे सी सुद्धा कसं आहे? विरळ माध्यम आहे. बघा आता इथे एका आकृतीच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया. आता हा एक काचेचा तुकडा आहे. जेव्हा सूर्यप्रकाश या विरळ माध्यमातून या काचेच्या तुकड्यामध्ये येणार, विरळ माध्यम म्हणजे इथं हवा आहे, हे रेअर आहे, विरळ आहे. तर या हवा माध्यमातून काच माध्यमात प्रकाश किरण येत असताना हा जो आहे हा स्तंभिकेकडे थोडा असा झुकल्यासारखा होतो. ठीक आहे, इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त राहतो आणि एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाण्याला याला काय म्हणतो आपण? अपवर्तन. ठीक आहे, म्हणजेच रिफ्रॅक्शन. आता हवा या माध्यमातून काच या माध्यमात जात असताना इथे हा जो प्रकाश आहे हा या स्तंभिकेकडे झुकतो कारण इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. कुठे? घन माध्यमामध्ये. आणि परत जेव्हा हाच रे ऑफ लाईट या घन माध्यमातून परत विरळ माध्यमात जाईल तेव्हा इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होतो, इथे स्पीड वाढतो. आणि या सर्व आकृतीवरून आपल्याला एवढं लक्षात येते की ए हे रेअर माध्यम आहे आणि सी हे सुद्धा रेअर माध्यम आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ए आणि सीचा कसा आहे? कमी आहे. कशापेक्षा? बी पेक्षा. तर हे कुठं आहे? ऑप्शन नंबर सी. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए अँड सी आर लेस दॅन बी. बघूया पुढील प्रश्न. डॅश ए hormone regulator carbohydrate, protein and fat metabolism in our body. It is secreted by dash. B. Gland and dash. C. In our diet impacts the functioning of this gland. तर तुम्हाला ए बी सी रिस्पेक्टिव्हली काय आहेत हे ओळखायचं आहे. तर हार्मोन रेग्युलेटर कार्बोहायड्रेट्स तो कोणता असतो? थायरॉक्सिन. ठीक आहे. त्यानंतर ग्लॅन्ड इट इज सिक्रेटेड बाय. थायरॉक्सिन हा कोणत्या ग्लॅन्डद्वारे सिक्रेट होतो? थायरॉइडद्वारे. आणि यामध्ये आयोडीनच्या कमीमुळे एक रोग होतो त्याला आपण म्हणतो गलगंड. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी थायरॉक्सिन, थायरॉइड, आयोडीन. क्वेश्चन नंबर 3. ॲझर्शन अँड रिझन दिलेत बघा. ॲझर्शन आहे कॉन्व्हेक्स मिरर्स आर युज्ड ॲज अ rear view mirrors in vehicles. Reason 1, they form erect and enlarged image. Reason 2, they have wider field of view. तर ऑप्शन दिलेत, या ऑप्शनवरून तुम्हाला
बरोबर उत्तर निवडायचंय. ठीक आहे. तर आदर्शन ए बरोबर आहे. कॉन्व्हेक्स मिररचा वापर होतो साईड ग्लासमध्ये आपल्याला मागचं वाहन दिसण्यासाठी. त्यानंतर दे फॉर्म इरेक्ट. इरेक्ट म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर ही नेहमी सरळ, ठीक आहे. इरेक्ट म्हणजे सुलट प्रतिमा तयार होत असते कॉन्व्हेक्स मिररमध्ये, आणि ही एनलार्ज मोठी असते. दे हॅव वायडर फील्ड ऑफ व्ह्यू, ठीक आहे. तर ए इज ट्रू आहे, आणि यामध्ये एनलार्ज इमेज तयार होते हे मात्र चुकीचं आहे. बघा, आपल्या बाईकमध्ये जो मिरर लावलेला असतो तो कोणता असतो? कॉन्व्हेक्स मिरर असतो, आणि त्या आरशामध्ये आपल्याला मागील वाहन हे तो जेवढा आहे त्याच्यापेक्षा लहान दिसते. म्हणजे मागे जर एखादा ट्रक येत असेल तर आपल्याला त्या छोट्या आरशामध्ये तो लहान दिसतो. इथे म्हटलेलं एनलार्ज, तर एनलार्ज दिसत नाही, तो स्मॉल म्हणजे डिमिनिश दिसतो. डिमिनिश्ड म्हणजे स्मॉल. कॉन्व्हेक्स मिररमध्ये जी प्रतिमा तयार होते इमेज, ती कशी असते? इरेक्ट असते, सुलट असते. म्हणजे मागून येणारा ट्रक आपल्याला उलटा दिसत नाही, तर तो सरळ दिसतो, म्हणजे इरेक्ट आहे. परंतु एनलार्ज नाही, तर तो जेवढा आहे त्याच्यापेक्षा लहान दिसते. आणि रिझन 2 आहे, दे हॅव वायडर फील्ड ऑफ व्ह्यू. म्हणजे बरोबर आहे, आपल्याला त्या आरशामध्ये आजूबाजूचा सगळा एरिया आपल्याला त्यामध्ये दिसतो. तर ए बरोबर आहे, आणि रिझन 2 हे बरोबर आहे. ए इज ट्रू अँड ओनली R2 इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर ए. तर रिझन 2 हे चुकीचं आहे. ठीक आहे, सॉरी, रिझन ए चुकीचे आहे. Question number 4. The density of medium A is more than medium B but less than medium C. In which medium does the sound travels fast? Which of the following statements is oblique are true regarding relative reactivity of metals? Option A. Zinc is more reactive than iron but less reactive than aluminium. B. Sodium is more reactive than potassium and calcium. C. Aluminium is more reactive than magnesium. Correct option is option number A. Zinc is more reactive than iron but less reactive than aluminium. A solution of ammonium chloride will turn blue litmus red, turn red litmus blue, bring no change in color of litmus, turn litmus solution colorless. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. अमोनियम क्लोराईड हा तयार कसा होतो सुरुवातीला आपण हे बघूया. तर हा तयार होतो HCl आणि NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. मग HCl काय? हे एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड, आणि NH4OH हा एक वीक बेस आहे. वीक बेस आहे. मग स्ट्रॉंग ऍसिड आहे, वीक बेस आहे, याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे? ऍसिड आहे. तर जे प्रोडक्ट तयार होईल ते कसं होणार? ऍसिडिक तयार होणार. ऍसिडिक. ओके. आता H प्लस आहे, Cl मायनस आहे, इथे OH मायनस आहे, तर NH4 प्लस आहे. मग हा H प्लस कोणासोबत बंध तयार करेल? मायनस सोबत, HOH, आणि NH4Cl सोबत. मग इथे तयार होतो NH4Cl, हा आहे अमोनियम क्लोराईड, आणि तो कसा असणार? ऍसिडिक. प्लस मध्ये इकडे तयार होतो H2. बघा, ऍसिड प्लस बेस जनरली तयार होत असते आम्ल प्लस पाणी. ऍसिड प्लस क्षार म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर. ऍसिड प्लस बेस इकडे तयार होतो सॉल्ट प्लस वॉटर. आणि आपल्याला हे माहिती आहे की सॉल्ट नेहमी कसे असतात? उदासीन, म्हणजे ज्यांचा पीएच किती असतो? 7 असतो, ते न्यूट्रल असतात. परंतु प्रत्येक सॉल्ट है ना, प्रत्येक सॉल्ट हे उदासीन असतात किंवा न्यूट्रल असतात असे नाही. तर हा हा जो अमोनियम क्लोराईड आहे हा ऍसिडिक आहे. आणि ऍसिडची प्रॉपर्टी काय? ऍसिड ब्ल्यू लिटमस पेपरला रेड लिटमस मध्ये कन्वर्ट करतो, आणि जर बेस असेल तर तो नेहमी कोणता रंग देणार? ब्ल्यू देणार, रेडला ब्ल्यू मध्ये. मग हे जे अमोनियम क्लोराईड आहे इथे तयार झालेलं, हे याचं नेचर कसं आहे? ऍसिडिक आहे. मग ऍसिड काय करणार? टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, म्हणजे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 7. विच विटामिन डिफिशियन्सी कॉजेस नाईट ब्लाइंडनेस? कौन से विटामिन की कमी से रतौंधी रोग म्हणजेच रात आंधळेपणा हा रोग होतो? ऑप्शन नंबर बी, विटॅमिन ए. विटॅमिन एचं जे सायंटिफिक नेम आहे हे पण लक्षात ठेवा, त्याला म्हणतात रेटिनॉल. विटॅमिन ए, रेटिनॉल, आणि यामुळे होणारा रोग लॉस ऑफ विजन किंवा नाईट ब्लाइंडनेस हाय. त्यानंतर विटॅमिन बी म्हणजे विटॅमिन B1, याचं नाव आहे थायमिन.
त्यानंतर व्हिटॅमिन डी याचं नाव आहे कॅल्सिफेरॉल आणि व्हिटॅमिन सी याचं नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. तर व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे बेरी आहे. बेरी. त्यानंतर व्हिटॅमिन डी याचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. यावर पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. कॅल्सिफेरॉल आणि व्हिटॅमिन सी याचं नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड. विच ऑफ दीज इज बायोडिग्रेडेबल? निम्न में से कौन सा पदार्थ जैव अपघटनीय है? ऑप्शन नंबर सी, पेपर. The device that measures current is called voltmeter, ammeter, galvanometer, thermometer. ऑप्शन नंबर बी, ॲमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटरचा यूज काय? गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करंट आहे किंवा नाही हे चेक करता येते. म्हणजेच टू चेक वेदर देअर इज करंट ॲबसेंट ऑर प्रेझेंट. म्हणजे करंट आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करतात. Which part of the eye helps in focusing light in retina? Iris, pupil, lens, cornea. Option number C, lens. Which law states that mass is neither created nor destroyed during a chemical reaction? केमिकल रिएक्शन घडत असताना मास म्हणजे वस्तूंमध्ये फरक पडत नाही, हा कोणता नियम आहे? म्हणजे ए हा जर रिएक्टंट आहे, या रिएक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच मास या प्रोडक्टचं सुद्धा असणार. ठीक, तर हा असतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. विच एलिमेंट हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? ऑप्शन नंबर ए, फ्लोरीन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कम्युनिकेबल डिसीज? निम्नलिखित में से कौन सा रोग संक्रामक म्हणजे पसरणारा रोग कोणता आहे? ऑप्शन बी, ट्युबरक्युलोसिस. हा कशामुळे होतो? हा बॅक्टेरियामुळे होतो. त्याचं नाव मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. Assertion A, fruits develop only after fertilization. Reason, ovary of the flower develops into fruit after fusion of gametes. स्टेटमेंट दिले, तुम्हाला कोणतं बरोबर ते सांगायचं. ॲदर्शन हे बरोबर आहे. फ्रुट्स डेव्हलप ओनली आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर, फळानंतरच फळ तयार होत असते. आणि आपण जे फळ खातो ते म्हणजेच काय असते? ओव्हरी असते. ओव्हरी ऑफ द फ्लॉवर डेव्हलप्स इंटू फ्रूट आफ्टर फ्युजन ऑफ गॅमेट्स. ऑप्शन नंबर ए. बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर एक्सप्लेन्स ए. ॲदर्शन ए. या टाईपचा प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. ॲदर्शन ए, वेन आईस मेल्ट्स इट्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. हा फक्त तिथे पर्यायामध्ये दिलेला होता बघा, रिमेन्स कॉन्स्टंट. आणि रिझन दिलेलं आहे, लॅटंट हीट ऑफ फ्युजन इज यूज टू चेंज द स्टेट विदाउट टेम्परेचर राईस. हा जो ऑप्शन आहे रिमेन्स कॉन्स्टंट, हा कालच्या प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये दिलेला होता. मग जेव्हा बर्फ वितळते बघा, आता एका बीकरमध्ये आपण आईसचे तुकडे घेतले आणि याला उष्णता बर्नरच्या सहाय्याने जर आपण याला उष्णता दिली आणि इकडे थर्मामीटरमध्ये जर आपण याचं टेम्परेचर मोजलं, तर जोपर्यंत या बर्फाचं रूपांतर पूर्णपणे पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत याच्या तापमानामध्ये कोणतीही वाढ होत नाही. मग इथे तर उष्णता बर्फ शोषून घेत आहे, परंतु त्या शोषून घेतलेल्या उष्णतेचा उपयोग या बर्फामधील अणुरेणूमध्ये, ठीक आहे, त्यांच्यातील बंध कमकुवत करण्यासाठी होतो. म्हणजेच बॉन्ड ब्रेक करण्यासाठी होतो. याला म्हणतात लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. आणि उष्णतेमुळे यांच्यामधील कोणती एनर्जी वाढते? तर यांच्यामधील कायनेटिक एनर्जी वाढते आणि यांच्यामध्ये व्हायब्रेशन होऊन ते शेवटी याचं रूपांतर कशामध्ये होते? पाण्यामध्ये होते. तर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर ए. विच लॉ एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन द व्हॉल्यूम अँड प्रेशर ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर?
कौन सा नियम निश्चित तापमान पर गैस के आयतन और दाब के बीच संबंध बताता है? ऑप्शन नंबर बी, बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय सांगतो? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आपल्या घरामध्ये जे एलपीजी गॅस असतात त्यामधील जो वायू आहे तो प्रेशर देऊन दाबला जातो बघा. आता वायू हे खूप जागा घेतात, म्हणजे यांची व्हॉल्यूम खूप जास्त असतो. म्हणून या वायूंना जेव्हा आपण प्रेशर करतो, यांच्यावर जेव्हा दाब देतो, तेव्हा हे कमी व्हॉल्यूम मध्ये बसतात. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रेशर अप्लाय केला, प्रेशर जेव्हा वाढवला, तेव्हा व्हॉल्यूम म्हणजे यांनी घेतलेली जागा ही कमी होते आणि प्रेशर जसा काढला तेव्हा हे जागा काय करतील? जास्त घेतील. हा नियम कोणता आहे? बॉइल्स लॉ आहे. विच टाइप ऑफ मिरर इज युज्ड इन व्हेकल्स टू सी अ वाइडर एरिया? हा प्रश्न झालेला आहे. ऑप्शन नंबर बी, कॉन्व्हेक्स मिरर. विच फॉर्म ऑफ एनर्जी डज अ ड्राय सेल प्रोड्यूस? ड्राय सेल म्हणजे कोरडा विद्युत घट, जो आपल्या रेडिओमध्ये असतो तो सुखी सेल. तर ड्राय सेलमध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट होत असते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, रासायनिक से विद्युत ऊर्जा. विच टाइप ऑफ इमेज इज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी? लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्सने तयार होणारी जी प्रतिमा आहे, जी इमेज आहे, ती नेहमी कधी कशी असते? रिअल असते आणि इन्व्हर्टेड असते, उलट असते बघा. आता कॉन्व्हेक्स मिरर हा एक कॉन्व्हेक्स मिरर आहे. इथे जर आपण एखादी इमेज ठेवली तर यामधून निघणारा जो रे ऑफ लाईट आहे हा कॉन्व्हेक्स मिरर मधून गेल्यानंतर हा या इथे जॉईंट होतो, इथे होते फोकस. मग याची इमेज तयार होत असते या पॉइंटला. आणि ही कशी असते? उलट असते. ठीक आहे. रिअल असते म्हणजे पडद्यावर घेता येते त्याला, आणि इन्व्हर्ट असते म्हणजे उलट असते. त्यानंतर ही या मूळ ऑब्जेक्ट पेक्षा ही कशी असते? लहान असते, म्हणजे डिमिनिश असते. आणि इन्व्हर्टेड तर आहेच. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत. ए अँड सी. रिअल अँड इन्व्हर्टेड, त्यानंतर डिमिनिश्ड अँड इन्व्हर्टेड. व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव्ह लेन्स विथ अ पॉवर ऑफ -5 डायोप्टर? बघा, डी म्हणजेच काय आहे? इथे डायोप्टर आहे. आणि फोकल लेंथ बघा, आता कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह मध्ये पॉवर ही निगेटिव्ह असते, तर कॉन्व्हेक्स मध्ये पॉवर पॉझिटिव्ह असते. त्यानंतर फोकल लेंथ म्हणजेच नाभी अंतर कॉन्केव्हचं निगेटिव्ह असते आणि कॉन्व्हेक्सचं पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. इथे निगेटिव्ह का आलेले? कारण इथे लेन्स कोणता आहे? कॉन्केव्ह आहे. आपल्याला काढायचे आहे फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजेच फॉर्म्युला बघा, पीचा फॉर्म्युला पी इक्वल टू 1/f असते. तर मग आपल्याला एफ काढायचं, तर एफ काय येणार? 1/p येणार. आणि डायोप्टर हे एकक आहे. एकक कशाचे? पॉवर ऑफ लेन्स, भिंगाच्या शक्तीचं एकक आहे डायोप्टर. मग किमती ठेवूया. तर इथे 1/p. पी किती दिलेले? -5 आहे. -5. तर मग 1ला जेव्हा आपण 5ने भाग देतो तेव्हा भागाकार येतो 0.2. आणि हे कशामध्ये येणार? हे येते मीटरमध्ये. कारण डायोप्टर डी इक्वल टू याचं सूत्र असते 1/मीटर. यालाच ऑर मध्ये मीटर इन्व्हर्स असे लिहितात. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला सगळीकडे सेंटीमीटर दिलेलं आहे. मग या .2 मीटरला 100 लिहू ना, हे येते सेंटीमीटर मध्ये, म्हणजेच किती येणार? 20. आता इथे एक आहे मायनस आणि एक आहे प्लस. तर यापैकी उत्तर कोणतं असणार? तर हा लेन्स ठरवतो. लेन्स कोणती आहे? कॉन्केव्ह आहे. कॉन्केव्ह मध्ये काय येणार? निगेटिव्ह. तर ऑप्शन नंबर